नमस्कार. महाराष्ट्राचा आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा हे सहकुटुंब पंढरपूर दौऱ्यावर असताना मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांनी दिलीप बापूंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि धीर दिला. 14 मे 2026 रोजी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा पुणे मुंबई महामार्गावरती अपघात झाला होता. दिलीप बापूंना पुणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यभरातून तसेच सोलापूर जिल्ह्यातून विविध पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते यांनी पुणे येथील ज्युपिटर रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्यानंतर दिलीप बापूंच्या पायावरती शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डिस्चार्ज घेऊन दिलीप बापू हे पंढरपूर येथील निवासस्थानी आले आणि त्यानंतर विविध पक्षाचे आमदार, नेते, कार्यकर्ते पंढरपूर येथील दिलीप बापूंच्या निवासस्थानी येऊन हितगुज साधून तब्येतीची विचारपूस करत आहेत. त्यातच काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी सहकुटुंब मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या घरी भेट देऊन दिलीप बापू यांच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला आणि मनमोकळा संवाद देखील साधला. जाऊ दे, हे होत असतं. काय झालं काय नाही झालं झालं गंगेला मिळालं काय झालं आपल्याला जे आपण कोणाचं वाईट हे जर वाईट करणार नाही. त्यामुळे कसं झालं काय झालं मी काय मामा मला जे वाचवलं का ती तुम्हाला भेटली आणि आले मला त्याने वाचवलं. त्या दिवशी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलते ही लोक आलते तिथं मामाला निमंत्रण द्यायला मंत्रालयात. तिथं निमंत्रण दिलं आणि ते पण येत होते मी पण येत होतो. माझं ऍक्शन झालं तर मला वारकऱ्याने वाचून घेतलं. हे आता 30 तारखेला त्यांनी बोलवलंय पायाचं टाके 30 तारखेला काढून दिले आणि 13 तारखेला परत म्हणले हातातलं काढून.